नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आर्टिपोटामध्ये। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी नवीन हँडमेड टेक्स्चर आर्ट क्रिएशन शिफ्ट कॅन्व्हस। या आर्टवर्क साठी मी वापरले आहे कॅनव्हास बोर्ड 21x24 साइज आहे, वॉल पुट्टी, क्ले आणि ॲक्रेलिक कलर। सुरुवातीला मी या फ्रेमला टेक्स्चर आर्ट देणार आहे, तर त्याच्यासाठी मी यूज करते ॲक्रेलिक वॉल पुट्टी एशियन पेंटची आहे, जे तुम्हाला लोकल शॉपमध्ये भेटून जाणार। तर आता त्याला मी ओपन करून व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार, जेणेकरून लम्स आपल्याला भेटले नाही पाहिजे त्यात। आता मी या कॅनव्हास बोर्ड वरती ॲक्रेलिक वॉल पुट्टी अप्लाय करते आहे। इथे आता ॲक्रेलिक वॉल पुट्टी लावून झाली आहे। मी आता ब्रशचा यूज करते आहे, जेणेकरून टेक्स्चर छान प्रकारे दिसलं पाहिजे। आता इथे मी सेकंड एलिमेंट तयार करून घेते आहे, त्याच्यावरती मला ओम नमः शिवाय असं प्लेनली लिहायचे आहे। इथे व्यवस्थितपणे मी त्याला शेप देत आहे। आता हे कॅनव्हास बोर्ड वरती अगदी व्यवस्थित पद्धतीने अप्लाय करत आहे। आता आपला नेक्स्ट एलिमेंट आहे रुद्राक्ष बनवण्याचा, तर मी आता रुद्राक्ष तयार करते आणि कॅनव्हास बोर्ड वरती अप्लाय करते। आता इथे नेक्स्ट एलिमेंट तयार करते, ते म्हणजे नमः शिवाय। इथे पण मी क्लेचा वापर केलेला आहे। इथे बघा, आता 2 एलिमेंट तयार झाले आहे आणि व्यवस्थितपणे अप्लाय झालेले आहे। नेक्स्ट इथे आता नेक्स्ट एलिमेंट आहे, ते म्हणजे ओम साकारण्याचं सगळ्यात महत्वाचं आहे। प्रत्येक डिटेल्स हाताने तयार केली आहे, त्यामुळे प्रत्येक आर्टवर्क युनिक असतं। यानंतर रंगाच्या सहाय्याने आपण या फ्रेमला संपूर्ण फिनिशिंग देऊया। सगळ्यात पहिले मी ब्लॅक बेस कलर लावून दिला आहे आणि त्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे कलर त्याच्यामध्ये ऍड करू। तर तुम्ही समोर बघत आहात।
इथे आपला रंग देऊन झालेला आहे. आता सगळ्यात शेवटचं म्हणजे फ्रेमला वार्निशिंग करणं. वार्निशिंगने काय होतं की जो कलर आहे तो अगदी सेफ असतो. त्याच्यासाठी आपण वार्निशिंग करतो. शेवटी तयार झाला हा शिवतांडव टेक्स्चर आर्ट फ्रेम. भगवान शिवांची शक्ती, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा यांच्यापासून प्रेरित होऊन ही कलाकृती तयार केली आहे. तुम्हाला हा फ्रेम कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच हँडमेड टेक्स्चर आर्ट व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.